नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज बनवायची आहे बुर्जी, तीसुद्धा बेसनपासून. अंडा बुर्जी तर भरपूर वेळा खाल्ली असेल, पण ही बुर्जी एकदा खाऊन तर पहा. अंडा बुर्जी विसरून जाल इतकी भन्नाट रेसिपी होती. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन. अगदी झटपट होणारी पण तेवढीच अंडा बुर्जीपेक्षाही भारी लागणारी रेसिपी होणार आहे. 1 वाटी बेसन घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर काय करायची आहे. मोठा बाऊल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बेसनच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे गुठळ्या राहणार नाही. आणि एक फोक घ्यायचा आहे, म्हणजे आपण काटा म्हणतो तो, आणि त्याने सगळं व्यवस्थित हलवून आपलं बेसनपीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी 5 मिनटाच्या आत होणारी आहे. कधीही तुम्हाला भाजीला काही नसलं आणि अंडा बुर्जी खाऊशी वाटली तर ही बेसनची बुर्जी नक्की करून पहा. अगदी झटपट होते आणि वेळही लागत नाही. आता आपण ह्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे पीठ. अजिबात गुठळीसुद्धा राहिलेली नाही पहा त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घाला बेसनला, आणि थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, म्हणजे जास्त घालायचं नाही, पाव चमचालाही कमी घालायचं आहे लाल तिखट आणि हळद. आणि जशी अंड्या बुर्जीला आपण टॅमॅटो, कांदा, हिरवी मिरची घेतो त्याचप्रमाणे 1 कांदा कापून घ्यायचा आहे, टॅमॅटो कापून घ्यायचे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, असं हे सगळं कापून घेतल्यानंतर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल ओतायचं आहे. ते सुद्धा गरम करून घ्यायचं. छान फोडणी करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. तेल गरम झालं का आपल्याला त्याच्यात मोहरी, जिरं अशी फोडणी करून घ्यायची आहे. तडतडायला लागलं का थोडा हिंगही घाला मैत्रिणींनो. बेसनच्या पदार्थामध्ये हिंग घातल्यानं पचायला भारीच लागतं. आता कांदा आपण कापून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे, हिरवागार फ्रेश आहे. ह्या रेसिपीमध्ये कढीपत्ता छानच लागतो. आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटोही घालायचा आहे. कांदा आणि टॅमॅटो हे बारीक कापायचं आहे मैत्रिणींनो, मोठं मोठं ठेवायचं नाही. त्याआधी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आपल्या कांद्याला आणि मिरचीला लागेल एवढेच. मिरचीसुद्धा बारीक कापलेली आहे, म्हणजे आपल्या तोंडात जरी आले तरी तिखट लागणार नाही अशी परतल्यानंतर. आता टॅमॅटो घालून घ्यायचा आणि परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो, मिरची, कांदा अगदी बारीक कापायचा आहे ह्या रेसिपीला. आता थोडं झाकण ठेवून घ्यायचे, वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपला कांदा आणि टॅमॅटो छान शिजला जातो. थोडं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता चवीनुसार हळद. थोडी घालायची, आपण बेसनमध्ये पण घातलेलं आहे आणि याच्यामध्ये पण घालायची आहे. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे घाला. हा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मैत्रिणींनो. कांदा लसूण ह्याकरता घातलेला आहे कारण आपण लसूण घातलेला नाही आहे. ह्या कांदा लसूणनी चव भारी लागते ह्या रेसिपीमध्ये. आता परत एकदा आपण मसाले घातल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्या पिठामध्ये थोडंसं पाव चमचा एवढं सोडा घालायचा आहे. सोडा ह्याच्यासाठी घालायचा आहे आपल्याला पीठ छान असं फुलवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला अंड्याचा स्वाद येतो त्याच्यामध्ये, कारण फ्लबी होतं हलकं फुलकं. आणि आपण हलकं फुलकं झाल्यानंतर छान त्याच्यामध्ये ओवा घालू आपण. ओव्याचा स्वाद भारी येतो आणि पोटासाठीही पचायला ओवा चांगला असतो शरीरासाठी. कारण बेसन म्हटलं का काही जणांना जमत नाही, म्हणून थोडासा ओवा घालायचा. आता ह्या स्टेजला आपल्याला हे बेसन आपण घातलेलं सोडा घातलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे.
थोडंसं, जास्त ढवळायचं नाही, फक्त असंच थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. हे पहा याप्रमाणे, म्हणजे ते पूर्ण आपण हवा भरलेलं बेसन छान फुललं जातं. झाकण ठेवायचं आहे आपल्याला, फक्त 1 मिनिट झाकण ठेवा, जास्त ठेवू नका. 1 मिनिटानंतर आपल्याला पाहायचं आहे. पहा वरून सगळं दिसत आहे आपल्याला, कारण आतमधलं फर्मेंट झालेलं आपलं पीठ छान फुलून आलेलं आहे. आणि तुम्हाला तर काय वाटेल आता हे बेसन झालेलं आहे. नाही मैत्रिणींनो, थोडा वेळ असंच हलवत राहा आणि बेसन फक्त मोडून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान आपली बुर्जी जशी तयार होते दाणे दाणे तसेच तयार होणार आहे बेसनचे. आणि गॅस आपला मंद आचेवरच ठेवायचा आहे. आणि कढईला सुद्धा काही लागणार नाही, सगळं असं निघून येणार आहे. फक्त बेसन तुम्ही हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली चिटकणार सुद्धा नाही. अगदी सोपी रेसिपी आहे, कधीही करून खाण्याजोगी आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, किंवा तोंडी लावायला सुद्धा ही रेसिपी तेवढीच छान आहे. तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता ह्या स्टेजला आपण झाकण ठेवून घेतलं होतं पहा, आणि आपलं बेसन पीठ आता मोकळं झालेलं आहे, जसं आपण बुर्जी बनवतो त्याप्रमाणे. फक्त कालविताने हलवत राहायचं आहे आणि सुट्टं करत, म्हणजे मोकळं करत राहायचं आहे. आपलं बेसन शिजतंय पटकणी. हे पहा, वेळही नाही लागला, 5 मिनिटात रेसिपी तयार झालेली आहे. झाली का नाही आपली बुर्जी तयार? असं वाटत होतं बेसन तयार होईल, पण अजिबात तसं वाटून घेऊ नका. आपण व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि गुठळ्या मोडत राहायच्या आहेत, म्हणजे आपला अंडा बुर्जी जशी करतो त्याप्रमाणेच होणार. अगदी वेगळी रेसिपी आहे, साधी सोपी, चवीला चटकदार, भाकरीसोबत खायची आहे. आणि तुम्हाला जर चपातीसोबतही खाल्ली तरीही चालेल. 1 चपाती किंवा 1 भाकर नक्कीच जास्त खाल. अशी अंड्या बुर्जीपेक्षाही बेसन बुर्जी तयार झालेली आहे. आता आपण वाढून घेऊ आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ताव मारू. पहा, तुम्हाला अशी आवडली तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडली तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे माझ्या नोटिफिकेशन हमेशा पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचत जाईल. आपली बेसन बुर्जी तयार झालेली आहे, अगदी कलरही भारी आलेला आहे. आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तुम्हाला जर आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रंजना किचनला नक्कीच सपोर्ट करा. बाय मैत्रिणो, आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीने. तोपर्यंत तुम्हाला आवडलीच तर लाईक करा. बाय बाय.